नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी मध्ये। आज आपण करणार आहे अंडा बिर्याणी। त्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय। आता या गरम पाण्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकूया। 2 तमालपत्र आहेत, चक्री फूल, ही दालचिनी आहे, काळे मिरी, हिरवी वेलची, लवंग आणि हे जिरं। थोडंसं तेल टाकायचं। एक अर्धा लिंबू पिळायचं याच्यामध्ये, त्याच्यामुळे भात मोकळा होतो। इथे मी बासमती तांदूळ धुवून घेतलेला आहे, ते याच्यामध्ये टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं। याच्यामध्ये मीठ जास्त टाकतात कारण आपण पाणी जास्त घेतलेलं आहे। आणि हे तांदूळ पूर्ण शिजवायचं नाही, एक 70 ते 80% आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे। त्याच्यानंतर हे तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचे। आता हे तांदूळ आपण शिजायला ठेवून देऊया। आपलं एकीकडे भात शिजत आहे पातेल्यामध्ये, तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे 4-5 टमाटे मोठे कापून घेतलेले आहेत, ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आणि हे टमाट्याचं वाटण सुद्धा आपण बनवून घेतलेलं आहे। आता आपण एक हिरवं वाटण बनवूया। त्यासाठी मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेते, हे लसणाच्या एक 8-10 पाकळ्या घेते, थोडासा पुदिना घ्यायचा आणि हिरवी मिरची घ्यायची आणि अद्रकचे थोडेसे 3-4 तुकडे घ्यायचे। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण हे हिरवं वाटण बनवलंय। आता हे आपण तांदूळ बघूया। हे तांदूळ सुद्धा अर्ध कच्चं शिजलेलं आहे। आता आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया। आता गॅस बंद करायचा, नाहीतर हे पूर्ण शिजून जाईल। आता आपण या पॅन मध्ये उकडलेली अंडी फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी इथे 6-7 अंडी घेतलेली आहेत, या तेलामध्ये आपण टाकूया। आता आपण याच्यावरती थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं। आता ही अंडी आपण या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने चांगली आपली फ्राय करायची। अशा प्रकारे आपण ही अंडी चारी बाजूने फ्राय करून घेऊया। आता ही अंडी चांगली फ्राय झालेली आहे, ती आता आपण बाजूला घेऊया। आता आपण बिर्याणी बनवायची आहे, त्यासाठी मी या भांड्यामध्ये थोडंसं तेल घेत आहे। आता हे तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते आता याच्यामध्ये टाकूया। लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक वाटलं होतं, ते आता आपण या तेलात परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया, ही सुद्धा या तेलामध्ये चांगली शिजवून घ्यायची। हे टमाटे आता थोडे परतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया। हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर टाकायची, हा बिर्याणी मसाला टाकायचा थोडा, हे मिक्स करायचं। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया, लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं याच्यामध्ये टाकायचं। हे परतून घ्यायचं। लाल तिखट टाकल्यावर हे थोडंसं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये थोडीशी दही टाकूया, ही दही टाकायची थोडीशी, हे पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे दही या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करायचं। आता आपण याच्यामध्ये हा तळलेला कांदा आहे, याला बरिस्ता सुद्धा म्हणतात, तो याच्यामध्ये टाकायचा, याच्यामुळे बिर्याणी चांगली होते। हा कांदा चांगला तळलेला आहे, त्यामुळे या मसाल्याला जास्त परतण्याची गरज नाही। तर याला चांगलं असं एकजीव करून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये। हा बिर्याणीचा बेस चांगला बनलेला आहे, ही जर चांगली बनली तर बिर्याणी चांगली लागते। आता आपण याच्यामध्ये जे आपण अंडी फ्राय केली होती ती आता याच्यामध्ये मिक्स करायची, ही अंडी याच्यामध्ये मिक्स करूया। आता ही अंडी या मसाल्यामध्ये आपण अशी मिक्स करूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण याच्यावरती, थोडासा पुदिना टाकायचा। आता आपण याच्यावरती आपण जो शिजवलेला भात आहे अर्धा, तो ह्याच्यावरती टाकायचा। असा भात आहे, पूर्ण शिजवलेला नाही, तो आता आपण याच्यावरती भाताची लेयर करूया। भाताचा थर दिलेला आहे। आता आपण त्याच्यावरती थोडीशी पुदिन्याची पानं टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकायची, हा बरिस्ता टाकायचा, तळलेला कांदा। आता आपण याच्यावरती थोडासा कलर टाकूया, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर याच्यामध्ये टाका। आता ह्याच्यावरती थोडंसं तूप टाकूया। आता ह्याच्यावर एक झाकण लावूया। आता ही बिर्याणी मंद आचेवर एक 15 मिनिट आपण शिजायला ठेवून देऊया। आता आपली ही बिर्याणी तयार झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बिर्याणी करून बघा। हे बघा, तुम्ही सुद्धा अशी करून बघा, छान होते। आणि कलर टाकल्यामुळे ही बिर्याणी एकदम सुंदर दिसत आहे। आता आपण तिला एका प्लेट मध्ये काढूया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।